शारदीय नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आश्विन शुद्ध प्रतिपदेला आपण घटस्थापना करतो आणि नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात होते। या 9 दिवसांमध्ये आपण देवीची सेवा करतो, तिला रोज वेगवेगळ्या फुलांच्या माळा चढवणे, अखंड दिवा लावणे, काही जण दुर्गा सप्तशतीचे पाठ करतात, मंत्र स्तोत्र यांचे पठण करतात। ही सर्व सेवा आपण नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये करत असतो। 9 दिवस झाल्यानंतर आपण जे घट बसवलेले असतात त्याचे आपल्याला विसर्जन करायचे असते। काही जणांकडे घट हे 9मी दिवशी हलवले जातात, तर काही जणांकडे दशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात। यंदाच्या वर्षी 9मी आणि दशमी या दोन्ही तिथी एकत्र आल्यामुळे घट नक्की कधी हलवावेत असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की घट नेमके कोणत्या दिवशी हलवावे, जो 9मीचा उपवास आहे तो कधी सोडावा आणि ज्यांचे 9 दिवसांचे उपवास आहेत ते कधी सोडावेत, उठता बसता जे उपवास धरतात त्यांनी तो कधी धरावा, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण पाहूया की अष्टमीचा उपवास कधी करायचा आहे। नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीला खूप महत्त्व आहे। त्या तिथीला महाअष्टमी असे सुद्धा म्हणतात। या दिवशी बऱ्याच घरांमध्ये त्यांचा कुळाचार केला जातो आणि कन्यापूजन केले जाते, होम हवन केले जाते। तर या दिवशी काही जण उपवास सुद्धा करतात। तर तो उपवास आपण कधी करायचा आहे ते पाहूया। अष्टमी ही तिथी गुरुवारी 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:31 सुरू होत आहे आणि शुक्रवारी 11 ऑक्टोबर रोजी 12:06 समाप्त होत आहे। त्यामुळे अष्टमीचा उपवास हा आपल्याला 11 ऑक्टोबर रोजी करायचा आहे। त्याचे कारण असे आहे की 11 ऑक्टोबर रोजी सूर्याने बघितलेली तिथी आहे, म्हणजेच आपण उदय तिथी जी मानतो ती म्हणजे सूर्याने पाहिलेला दिवस। म्हणून 11 ऑक्टोबर रोजी आपण हा अष्टमीचा उपवास करायचा आहे। तो उपवास तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी दसऱ्या दिवशी सकाळी 10:58 आतमध्ये सोडायचा आहे, कारण 9मी ही तिथी 10:58 समाप्त होत आहे। त्यानंतर दशमी ही तिथी चालू होत आहे, त्यामुळे 9मीला जो उपवास तुम्हाला सोडायचा आहे तो तुम्ही 10:58 आतमध्ये सोडायचा आहे। आता आपण पाहूया की ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी तो कधी धरायचा आहे। ज्यांचा फक्त उठता आणि बसता उपवास असतो, म्हणजे घटस्थापना झालेल्या दिवशी प्रतिपदेला जे उपवास धरतात त्यांनी उठता म्हणजे जेव्हा आपण घट विसर्जन करतो 9मीला त्या दिवशी सुद्धा उपवास धरायचा असतो। तर हा उपवास त्यांनी शुक्रवारी 11 ऑक्टोबर रोजी धरायचा आहे आणि तो उपवास तुम्ही दुसऱ्या दिवशी 12 ऑक्टोबर रोजी सोडू शकता। आता ज्यांचे नवरात्रीचे 9 दिवसांचे उपवास आहेत त्यांनी तो कधी सोडायचा हे पाहूया। नवरात्रीचे जे उपवास असतात ते घट हलवल्यानंतर म्हणजेच घटाचे विसर्जन झाल्यानंतर सोडतात। जर तुमच्याकडे 9मी दिवशी घट हलवत असतील तर तुम्ही घट हलवल्यानंतर उपवास सोडला तरी चालेल, किंवा जर तुमच्याकडे दशमी म्हणजे दसऱ्या दिवशी जर घट हलवण्याची पद्धत असेल तर त्या दिवशी तुम्ही 9 दिवसांचे उपवास सोडू शकता। या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर आपण उपवास सोडायचा असतो। तर आता आपण पाहूया की आपल्याला घट कधी हलवायचे आहेत किंवा घटाचे विसर्जन कधी करायचे आहे। घटस्थापना करणे, कुळाचार करणे, घट कधी हलवायचे हे सर्व प्रत्येकाच्या रूढी परंपरांवरती अवलंबून असते। तुमच्या घरामध्ये तुमच्या घराण्यामध्ये जशी पद्धत असेल त्या दिवशी तुम्ही घट हलवायचे असतात। काही जणांकडे 9मी दिवशी घट हलवतात, तर काही जणांकडे दसऱ्या दिवशी सुद्धा घट हलवले जातात। तुमच्या कुलाचाराप्रमाणे तुमच्याकडे घट कधी हलवले जातात हे पहा आणि त्या दिवशीच तुम्ही घट हलवायचे आहेत। तर ज्यांच्याकडे 9मी दिवशी घट हलवले जातात त्यांनी ते घट कधी हलवावेत आपण हे पाहूया। 9मी ही तिथी 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:06 सुरू होत आहे आणि ती तिथी दुसऱ्या दिवशी 12 तारखेला 10:58 असणार आहे। तर जर तुमच्याकडे 9मीच्या दिवशी घट हलवण्याची पद्धत असेल तर तुम्हाला हे घट सकाळी 10:58 आतमध्येच हलवायचे आहेत, कारण 10:58 नंतर दशमी ही तिथी सुरू होत आहे।
त्यामुळे जर तुमच्याकडे 9वी दिवशीच घट हलवण्याची पद्धत असेल तर तुम्हाला ते 10:58 आतमध्येच हलवायचे आहेत. जर तुम्ही ते नंतर हलवले तर ते तुम्ही दसऱ्याला हलवल्यासारखे होतील आणि ते तुमच्या कुळाचाराप्रमाणे होणार नाही. त्यामुळे जर तुम्ही 9वीला घट हलवत असाल तर 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11च्या आतमध्येच तुम्हाला हे घट हलवायचे आहेत. त्या अगोदरच तुम्हाला देवीची आरती तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसे पुरणाचे दिवे करून ओवाळायचे असतील तर ते सुद्धा तुम्हाला सर्व 10:58 आतमध्येच करायचं आहे. नैवेद्य, आरती ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या वेळेच्या आतमध्येच करायच्या आहेत. जर तुमच्याकडे दसऱ्या दिवशी घट हलवण्याची पद्धत असेल तर ते तुम्ही शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी 10:58 नंतर कधीही हलवू शकता. कारण 10:58 दशमी ही तिथी सुरू होत आहे. दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण दिवस हा शुभ असतो. या दिवशी तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये घट हलवू शकता. परंतु आपल्याला एक विजय मुहूर्त आहे. त्या मुहूर्तामध्ये जर आपण घट हलवले तर ते आपल्याला फलदायी ठरते. तर तो आता आपण पाहूया. घट हलवण्यासाठीचा विजय मुहूर्त हा दसऱ्या दिवशी 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:22 सुरू होत आहे ते 3:09 असणार आहे. तर हा विजय मुहूर्त आहे. या मुहूर्तामध्ये जर तुम्हाला घट हलवायला जमले तर अतिउत्तम. शक्य होत नसेल तर दसऱ्या दिवशी तुम्ही संध्याकाळपर्यंत कधीही घट हलवू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.